आजच्या ठळक घडामोडींचा घेऊयात सविस्तर आढावा। कमी शिकलेला आमदार मंत्रालयात जाऊन काय करणार अशा टीका करणाऱ्यांना विकास कामांनी उत्तर देत जनतेच्या आशीर्वादाने 4 वेळा विजयी झालो। तसेच महाड शहराचा कायापालट करण्यासाठी शिवसेनेच्या जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांनी हातात हात घालून नगर परिषदेवर भगवा फडकवावा असे आवाहन राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले। शाळा क्रमांक 5 समोरील मैदान विकसित करणे, गटार बांधणे या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी एकेकाळचे जगताप कुटुंबियांचे निकटवर्तीय नगरसेवक प्रमोद महाडिक यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी व्यासपीठावर युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले, तालुका प्रमुख बंधू तरडे, नितीन पावले, विद्या देसाई यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। जीएसटी दराबाबत नव्याने घेतलेल्या निर्णयामुळे देशभरात बचत उत्सव सुरू करण्यात आला आहे। याबाबत दुकानदारांशी संवाद साधण्याकरता रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी निजामपूर व माणगाव बाजारपेठेत फेरफटका मारून व्यापाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी राष्ट्रवादीचे नेते बाबूशेठ खानविलकर, तहसीलदार दशरथ काळे, माजी सभापती तुकाराम सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते। दक्षिण रायगडमध्ये भाजपा पक्ष मजबूत करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने दक्षिण रायगड अल्पसंख्याक जिल्हा प्रकोष्ठ म्हणून रोहा तालुक्यातील लियाकत खोत यांची तर युवा मोर्चा उपाध्यक्षपदी नंदेश यादव यांची निवड केली आहे। जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। या निवडीमुळे जिल्ह्यात संघटना मजबूत होण्यास हातभार लागेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, जमातुल मुस्लिमीन मस्जिद निजामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी जवळपास 300 रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर 40हून अधिक रुग्णांना शस्त्रक्रिया करून तर 40 पेक्षा जास्त रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। सामाजिक बांधिलकीतून राबविलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। अशाच अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।